जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासिता बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु नु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंस मारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश, गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास, योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली, शकट तणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला, दशमी यमलार्जुन उद्धरला, एकादशी तारिले वत्स बक, आगासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुककालिया युद्ध, षोडशी कालियाशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन, दावानली वाचती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारिला, 19वी व्रजानल शांती, 20 शरद ऋतू कथाती, 21व्यात अन्योक्ती वेणुगीत, चिरहरण 22, यज्ञपत्नीवरी कृपा 23, इंद्र यज्ञ निवारण 24, 25 गोवर्धनोद्धारण, श्रीकृष्ण चर्चा 26, श्रीकृष्णाभिषेक 27, नंद बंधमुक्ती 28, 29 रासलीलारंभ, गोपी विरह 30, गोपिका गीत 31, गोपीशी कृष्ण दर्शन 32, महारास 33, सुदर्शन शंखचूडोद्धार 34, युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्री 38, मथुरागमन 39, श्रीकृष्णस्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग,
कुवलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदला. चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44 कथन. कृष्ण बळराम सूत्र बंधन गुरुकुल प्रवेश 45. उद्धव व्रजयात्रा 46. उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48. श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी. अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. दशमस्कंदातील 44व्या अध्यायामध्ये मागच्या वेळेस आपण पाहिलं भगवान श्रीकृष्ण आणि बलराम या दोघांनी मथुरेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मथुरेमध्ये कोण कोण भेटलं ते आपण पाहिलं एका अध्यायामध्ये. आणि मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की कुवलयापीड जो हत्ती होता त्याचा उद्धार केला. त्याचे जे 2 दात आहेत तेच दात आता शस्त्र म्हणून त्यांनी दोघांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि मग पुढे मल्लयुद्ध झालं. आणि त्यामध्ये सुद्धा त्या दोन्ही मल्लांना त्यांनी मारलेलं आहे, मुष्टिक आणि चाणूर. आणि सगळं झाल्यानंतर कंसाचा वध जो आहे तो सुद्धा भगवंतांनी केलेला आहे. आता त्या कंस गेल्यानंतर सगळ्या लोकांना खूप आनंद झाला, कारण ते आत्तापर्यंत दहशतीखालीच राहत होते कंसाच्या. आणि राजा असल्यामुळे काही म्हणता येत नव्हतं, संघटन तसं काही फार प्रबळ नव्हतं आणि त्यामुळे आलेले अत्याचार आपलं नशीब म्हणून सगळेजण सहन करीत होते. आणि यानंतर आता आनंदाने ही सगळी मंडळी जी आहेत ती आता कारागृहामध्ये गेली. श्रीकृष्ण बलरामाने आपल्या मातापित्यांना वंदन केलं. मातापितांची सोडवणूक केली आणि त्यावर मातरम पितरम चैव मोचयित्वाथ बंधनात, त्यांना बंधनातून मोकळं केलं. आणि कृष्णरामो गोवंदाते शिरसा स्पृश्य पादयो हो, त्या दोघांच्या चरणांना आपल्या मस्तकाने स्पर्श केला, साष्टांग दंडवत घातलं. आता आपला मुलगा जो जन्मल्याबरोबर तिकडे गेला, गोकुळामध्ये गेला, त्यानंतर त्याचं आपल्याला काहीच लीला कौतुक लहानपणच्या खोड्या खेळ हे काहीच पाहता आलं नाही. आणि आता एकदा 11-11.5 वर्षाचा होऊन तो आपल्यासमोर उभा आहे. त्याच्या पराक्रमाबद्दल आत्तापर्यंत दोघांनी खूप ऐकलं होतं आणि त्यांना थोडंसं कल्पना पण होती की हा भगवंताचाच अवतार आहे. आता भगवंताचा अवतार असणारा आपला पुत्र असल्यानंतर त्याला जवळ घ्यावं असा विचारसुद्धा या दोघांच्या मनामध्ये आलं नाही, कारण ते भगवंत आहेत, जगदीश्वर आहेत. आता त्यांच्या पाया पडणं किंवा त्यांचा आशीर्वाद घेणं हेच आपलं कर्तव्य आहे असं दोघांच्या मनामध्ये आलं. म्हणून त्यांनी काही त्या मुलाला या दोन्ही मुलांना आपल्या छातीशी कवटाळलं नाही. इथपर्यंत मागच्या अध्यायात आपण पाहिलं. आता या 45व्या अध्यायामध्ये पितरावुपलब्धार्थौ विदित्वा पुरुषोत्तमः मा भूमीति निजाम मायाम तथा न जनमोहिनी. भगवंताच्या लक्षात आलं की वसुदेव आणि माता देवकी या दोघांना आपल्या भगवत स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. त्यांनी ओळखलं की आपण भगवंत आहोत, आपण भगवंतांनी अवतार त्यांच्या पोटी घेतला आहे. आणि त्यामुळे पुत्रस्नेहाचे सुख जे आहे, आईवडील जसं मुलांवर प्रेम करतात ते प्रेम काही आता आपल्याला मिळणार नाही. आणि असं जेव्हा भगवंताच्या लक्षात येतं, आत्तापर्यंतच्या अनेक कथांमधून आपण पाहिलं, तेव्हा भगवंत जे स्वतः कुठलंही कर्म करत नसतात, कर्तव्य कर्म किंवा नियम वगैरे हे सगळं त्यांच्यासाठी नाहीत, पण त्यांना जेव्हा या ठिकाणी अवतार घ्यायचा असे मनुष्यरूपामध्ये, तेव्हा ते मायेचा आश्रय घेऊन या ठिकाणी जन्म घेतात. मग त्याच मायेचा आश्रय घेऊन भगवंतानी त्या दोन्ही आपल्या आईवडिलांच्याकडे पाहिलं कृपादृष्टीने आणि त्याबरोबर त्या मायेचं पटल त्यांच्यावर निर्माण झालं. आत्तापर्यंत ते यांना भगवंत समजत होते, आता मात्र पुत्रस्नेहाने ते आता भरभरून त्यांचं प्रेम आता उतू चाललं. आई बाबा असे हाक मारून त्यांना आनंदित करीत भगवान श्रीकृष्ण म्हणाले. उवाच पितरावेत्य साग्रजहा सात्वत शर्भः प्रश्रया मनतः प्रीणन अंबतातेति सादरम. आम्ही दोघेही आपल्याला नमस्कार करीत आहोत, कारण बाल्य पौगंड कैशोराहा
पुत्राभ्याम अभवन क्वचित. आमचं लहानपण, बाल्यावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था 5 वर्षापर्यंत, मग 12-13 वर्षापर्यंत आणि 15-20 वर्षापर्यंत ही जे सगळे माणसाचे जे स्टेजेस असतात, आपल्या मुलाचे जर आपण नाही पाहिलं तर ते आपल्यासारखं रुखरुख राहून जातं. तसं यांचं झालं आणि त्यामुळे आम्ही आपले पुत्र असूनसुद्धा आपल्याला बालपणीचा आनंद आम्हाला देता आला नाही. न लब्धो दैवातर यो वासौ नौ भवंतदिके याम बालाः पितृगृहास्था विंदन्ते ललिताम उदम. आता आम्हाला दुर्दैवाने तुमच्याजवळ राहता आलं नाही. आता आमच्याच नशिबात होतं की आणि तुमच्याही नशिबात होतं. त्यामुळे आईवडिलांच्या घरी राहिल्यावर आईवडील कसं मुलांचं लाड करतात, संगोपन करतात, ते सुख जे आहे ते आम्हाला मात्र मिळू शकलं नाही. सर्वार्थ संभव देहो जनितः पोषितो यतः. जनितः पोषितो यतः. आईवडील ते जनित आहेत, ते मुलाला जन्म देतात आणि पोषितो, माता त्यांचं संगोपन करते. पण एखाद्याने पुढचं आता महत्त्वाचं आहे, न तयोर याती निर्वेशम पित्रोर्मर्त्यः शतायुषः. 100 वर्षाचा जरी मुलगा झाला आणि त्याने आपली मातापित्याची सेवा केली, अगदी मनोभावे सेवा केली, मातापित्यांना सांभाळलं आणि आपलं ते कर्तव्य आहे, आपलं ते आद्य कर्तव्य आहे, आपला धर्म आहे, पुत्रधर्म आहे, म्हणून त्यांची सगळी काळजी जर त्यांनी 100 वर्षे जरी घेतली तरी तो मातापित्यांच्या ऋणातून मुक्त होत नाही, असं या ठिकाणी 5व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता 2-3 श्लोक जे आहेत ते आजच्या परिस्थितीमध्ये फार महत्त्वाचे आहेत. पुढच्या श्लोकात ते म्हणतात, यस्तयोरात्मजः कल्प आत्मनाच धनेन च वृत्तीं च दद्यातं प्रेत्य स्वमांसं खादयन्ति ही. जो पुत्र स्वतःमध्ये शक्ती असूनसुद्धा, आता शक्ती म्हणजे शारीरिक शक्ती नाही, पण स्वतःमध्ये क्षमता आहे, म्हणजे पैशाची काही कमी नाही, घराची काही कमी नाही, घरही पुष्कळ मोठं आहे, पण हे सगळं असतानासुद्धा जो आपल्या आईवडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करीत नाही, त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचे मांस काढून ते त्याला खाऊ घालतात. जन्मला दयाचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. समर्थसुद्धा आपल्याला हीच गोष्ट सांगतात की ज्यांच्या उदरी आपला जन्म झाला, त्यांचे ऋण आपण कितीही प्रयत्न केला तरी ते फेडू शकणार नाही, म्हणून त्यांच्या आज्ञेतच असावं. आमचे नानासाहेब देव धुळ्याचे ते त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हणतात की मुलाने कोणतं कर्तव्य केलं पाहिजे, मुलाने काय केलं पाहिजे, तर ते अगदी मोजक्या शब्दात, हे जे संत मंडळी आहेत ते मोठा गहन अर्थ असणारा भाव अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करतात. श्री नानासाहेब देव म्हणतात, मुलांनी जे केलं पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे ते म्हणतात, मुलांनी तेच केलं पाहिजे जे केल्यानंतर आपल्या आईवडिलांना संतोष होईल, आनंद होईल. पण आपल्या कृतीने त्यांना जर दुःख झालं तर ते मुलासाठी एक प्रकारचं पापच आहे. मातरम पितरम वृद्धम भार्याम साध्वीम सुतम शिशुम. आता एकदम मोठी यादीच दिलेली आहे नातेवाईकांची. आणि गुरुम विप्रम प्रपन्नंच कल्पो बिभ्रत श्वसन मृतः. सगळं सामर्थ्य आहे, पण जो मनुष्य आपले मातापिता, पतिव्रता असलेली पत्नी, आपल्याजवळ आपली असणारी लहान मुलं, त्यानंतर आपले गुरु, ज्यांच्यापासून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो, अनुग्रह घेतला, त्यांनी आपल्याला लौकिक ज्ञान का असेना पण त्यांनी आपल्याला दिलं, ते गुरु, त्यानंतर ब्राह्मण, ज्यांचा आपण आपल्या घरी नेहमी सत्कार करतो, आदर सत्कार करतो, त्यांना पूज्य मानतो ते, आणि आपल्याला शरण आलेले जे आहेत ते, ह्या सर्वांचं जो पालनपोषण करीत नाही तो मुलगा जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर शुकदेव आता सांगतात की आपली सेवा न केल्यामुळे, म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात या दोघांना, आईवडिलांना, आपली सेवा न केल्यामुळे इतके दिवस आमचं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे वाया गेलं. यापूर्वी पण असंच एक वाक्य आलेलं आहे पहा, जेव्हा त्या ब्रह्मदेवाने लीला केली आणि गाई वासरं हे सगळे पळून नेली, आणि मग नंतर जेव्हा ते सगळं समजलं ती लीला आहे, मग भगवंताने ती वासरं पुन्हा निर्माण केली,
त्यामधला काळ 1 वर्षाचा गेला. जेव्हा शरण आलेले ते ब्रह्मदेव भगवंताचं दर्शन घेतलं, तेव्हा भगवंताने त्यांचं फार मोठं स्वागत केलं नाही. कारण भगवंताच्या मनात एकच होतं, की माझ्या या पूर्ण आयुष्यामधलं 1 वर्ष या ब्रह्मदेवाने माझं खराब केलं. कारण त्यांच्या त्या चिंतेमध्ये माझं 1 वर्ष निघून गेलं. माझ्या लीला मला करता आल्या नाही, असं भगवंतांना ती रुखरुख राहिली होती. तसंच या ठिकाणी ते म्हणतात, की इतके दिवस आमचे वाया गेले आईवडिलांच्या सेवेशिवाय. कारण नेहमी कंसाच्या भीतीने आम्ही आपली सेवा करण्यास असमर्थ होतो. मोघमेतो व्यतिक्रांता दिवसाः वामनचर्यतो. मग म्हणतात, तुमची सेवा करता आली नाही म्हणून आम्हाला तुम्ही क्षमा करा. दुष्ट कंसाने सगळ्यांनाच खूप त्रास दिला आहे आणि आम्ही परतंत्र असल्यामुळे आपली सेवा करू शकलो नाही. आता कोण म्हणतं? तर भगवंत म्हणतात, जो सगळ्या बाबतीने सगळ्या डायमेन्शननी स्वतंत्र आहे. ज्याला पारतंत्र्यच नाही. जो मनात येईल तिकडे प्रीत्या ठावया राघवे वीण नाही. कुठेही अखंड भरलेला आहे आणि एवढं सगळीकडे भरूनसुद्धा जो दशांगुले उरला, असे ज्याची स्थिती आहे, असं ज्याचं स्वरूप आहे, ते भगवंत म्हणतात, की आम्ही परतंत्र आहोत. कशामुळे? कारण त्यांनी आता मानवी जन्म घेतला. मानवी जन्म घेतल्याबरोबर पारतंत्र्य आता सुरू झालं. म्हणून ते म्हणतात, आम्ही परतंत्र असल्यामुळे आपली सेवा करू शकलो नाही. शुकदेव परीक्षित राजाला ही गोष्ट समजावून सांगतात. मग शुकदेव म्हणतात, आता एवढं सगळं सांगितल्यानंतर मोहिता अंकम आरोप्य त्या आईवडिलांनी आता एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना अंकम आरोप्य म्हणजे आपल्या मांडीवर, अंक म्हणजे मांडी, आपल्या मांडीवर त्या दोघांना बसवून घेतलं आणि त्यांचे लाड केले. वसुदेव आणि देवकींना खऱ्या अर्थाने आता परमानंद झाला. अश्रुधाराने ते आता सगळं शरीर भिजू लागलं आणि आपलं प्रेम त्या आपल्या दोन्ही पुत्रांवर त्यांनी असं उतू गेल्याप्रमाणे ओसंडून वाहू लागलं. आता उग्रसेन जे आहेत, भगवंताचे आजोबाच आहेत उग्रसेन, त्यांनासुद्धा भगवंत म्हणतात, मातामहं तु उग्रसेन यदुनाम करोन नृपम, की आम्ही आपली प्रजा आहोत. खरं म्हणजे हे राज्य कंसाचं नव्हतंच, हे तुमचं राज्य आहे. पण त्या दुष्ट कंसाने तुम्हालासुद्धा माझ्या आईवडिलांच्या बरोबरच कारागृहामध्ये ठेवलं होतं आणि त्याचा हा दुष्टपणा पाहूनच मी त्याचा वध केला. आता वध आपण म्हटलं, पण खऱ्या अर्थाने इथे दिले स्वरूपता मुक्ती कंसाला दिली. म्हणजे भगवंताचं सगळं जो काही त्यांचा हिशेब असतो, तो हिशेब आपल्याला अनाकलनीय आहे. म्हणून देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजती स्वभावे कृपाळू देव. मी एवढं केलं, देवाने माझ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून माझ्यावर ही अवस्था आली, असं न म्हणता ठेविले अनंते तैसेचे राहावे. आता उग्रसेनाला ते म्हणतात आपल्या आजोबांना, की आम्ही आपली प्रजाच आहोत. गोकुळामध्ये राहतो, मथुरेमध्ये राहतो, आपल्या राज्यामध्ये राहतो, तो प्रत्येकजण आपली प्रजा आहे आणि त्यामुळे तुमची आज्ञा जी आहे आम्हाला शिरसावंदी आहे. आता ययाती राजाचा एक शाप होता यदुवंशावर, की तुम्ही काही गादीवर बसू शकत नाही, तुम्ही काही राजा होणार नाहीत. पण आता ही माझी आज्ञा आहे. आत्ताच त्याने पूर्वी म्हटलं, की मी परतंत्र आहे, कंसाच्या भीतीने मी तुम्हाला भेटू शकलो नाही, असं कबूलही केलं. आणि पुन्हा 4 श्लोक झाल्यानंतर आता ते म्हणतात, की पण उग्रसेनाला म्हणतात, की माझी आज्ञा आहे म्हणून तुम्ही आता ह्या राज्याच्या सिंहासनावर बसावं आणि त्यामुळे माझी आज्ञा असल्यामुळे तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही, जरी ययातीचा शाप असला तरी. आणि मीच सेवक होऊन आपली सेवा करेन. आता हे सगळं ऐकल्यावर स्वर्गामध्ये देवतासुद्धा पुष्पवर्षाव करू लागले आणि भगवंत म्हणतात, त्या देवतासुद्धा आता तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला नजराने भेट म्हणून देतील. आता जे कंसाचे नातेवाईक किंवा भगवंताचे नातेवाईक किंवा भगवंताचं जी घराणं आहेत, त्यापैकी 6 घराण्याची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. यदू, वृष्णी, अंधक, मधु, दाशार्ह, कुकर इत्यादी वंशामध्ये जन्मलेले जे आहेत ते सगळे आपले नातेवाईकच आहेत. पण या कंसाच्या भीतीने
ते हे राज्य सोडून इकडे तिकडे पळून गेले आणि तिकडे कसंबसं जीवन जगत आहे. स्वधर्मे निधनम श्रेयम परधर्म भयावहा. आपलं गाव सोडलं की मग आपण जसं पारतंत्र्यामध्ये जातो आणि आपल्या घरी आपल्या आईवडिलांच्या सानिध्यात असताना जसं आपण निर्भयपणाने राहतो, तसं हे लोक सगळे जे बाहेर गेले होते ते त्या नातेवाईकांचा भगवंतांनी शोध घेतला आणि त्यांना पुन्हा आपल्या राज्यामध्ये परत आणलं. आणि आणून या सगळ्यांचा भगवंताने त्या ठिकाणी सत्कार केला. वित्तही संतर्प्य विश्वकृत. अनेक प्रकारचे धन, धान्य, अलंकार हे देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पुन्हा आपापल्या ठिकाणी राज्य देऊन त्यांना राज्यकारभार पाहिला. ही सगळ्या मंडळींना आपापल्या गावी परत पाठवलं. आता पुढे रामकृष्ण जे आहेत त्यांच्या बाहुबलाखाली, आता रामकृष्णांचं जे बल होतं, त्यांचं जे शौर्य होतं, त्याच्याखाली आता सगळी प्रजा जी आहेत ती आता सुखाने नांदत होती. कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं. प्रत्येकाचं मनोरथ पूर्ण झालेलं होतं. मथुरेतील म्हातारे लोक जे होते ते सुद्धा आता उत्साही झाले होते. च्यवनप्राश न खाता तरुणांप्रमाणे अत्यंत बलवान आणि उत्साही झाले होते म्हातारे माणसं. त्यांनासुद्धा आपल्या वयाचं भान राहिलं नाही आणि मनाने आता ते तरुण झाले होते. डोळ्यांची ओंजळ करून वारंवार भगवंताच्या मुखारविंदाकडे ते पाहत होते. पिबंतो अक्षैर मुकुंदस्य मुखांबुज सुधाम मुहुहू. मुहुहू म्हणजे पुन्हा पुन्हा, मुहुर्मुहुः. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात शेवटी संजय पुन्हा सांगतात की हे युद्ध जे मी पाहिलं आणि ते पाहण्यामध्ये मला जो आनंद आला तो पुन्हा पुन्हा आनंद मला मिळत आहे. मुहुर्मुहुः. तसं इथे मुखांबुजम सुधाम मुहुहू. आणि कसं की भगवंताचं रूप पिबंतो, डोळ्याने आम्ही ते पीत आहोत. अक्षैर मुकुंदस्य मुखांबुज, म्हणजे ते भगवंताचं रूप मुखारविंद पाहून आम्हाला राहून राहून आनंदच होत आहे. मग आता आपण दोघांनी, श्रीकृष्ण आणि बलराम, आता नंदबाबांना म्हणतात. नंदबाबा, आता यशोदा त्या ठिकाणी नव्हती आणि म्हणून नंदबाबांना म्हणतात की अत्यंत प्रेमाने आणि लाडाने लहानपणापासून तुम्ही आमचं पालनपोषण केलेलं आहे. आपल्या मुलांवर आईबाप हे स्वतःच्या शरीरापेक्षा जास्त प्रेम करतात. सपिता साच जननी यौ पुष्णिताम स्वपुत्रवत शिशून बंधुभिर उत्स्रष्टान कल्पैही पोषरक्षणैही. आणि जे पालनपोषण करू शकत नसल्यामुळे ते कुठेतरी आपल्या नातेवाईकांच्याकडे त्यांना नेऊन ठेवतात. स्वजनांनी त्यांचा त्याग केला हे जरी खरं असलं तर ते ज्याच्याकडे नेऊन ठेवतात ते मात्र आपल्या मुलाप्रमाणे त्यांचे पालनपोषण करतात. ते त्यांचे खरे आईबाप आहेत. नंदबाबांना ते म्हणतात की नंदबाबा, आता तुम्ही यात यूयम व्रजम तात, यात यूयम व्रजम तात. आता तुम्ही आपल्या व्रजक्षेत्रामध्ये परत जा आणि त्या ठिकाणी ज्या गोपी आहेत, त्या ठिकाणी जे आपले स्वजन आहेत, गोप आहेत, त्यांना आश्वासन द्या की मी नक्कीच पुन्हा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. इत्युक्तो परिष्वज्य नंद प्रणय विवलः पूरयन अश्रुभिर्नेत्रे सह गोपव्रजम ययो. सगळे गोप अश्रुपूर्ण नयनाने भगवंताकडे पाहत त्यांनी व्रजाकडे जायला ते निघाले, गोकुळात गेले. आता पुढे येतं की अथ शूरसुतो राजन, शूर वंशामधल्या राजन पुत्रयो समकार्यत. आता आपली मुलं मौंजी बंधनासाठी योग्य झालेले आहेत असं पाहून पुरोदसा ब्राह्मणश्चैव यथावत द्विज संस्कृतीम. आता त्यांची मुंज करण्याचं आता त्यांच्या मनामध्ये आलं आणि ते ठरवलं त्याने आणि त्याप्रमाणे आपल्या मुलांच्या मौंजी केल्या. ततश्च लब्धसंस्कारो द्विजत्वं प्राप्य सुवृतो गर्गाद यदुकुलाचार्यात गायत्रम वृद्धम आस्थितो. गर्गाचार्य मुनींच्या करवी राम आणि कृष्ण या दोघांचे संस्कार झाले, यज्ञोपवीत संस्कार झाले. आता खऱ्या अर्थाने ते द्विज झाले. जन्म ब्राह्मण कुळामध्ये, ब्राह्मण क्षत्रिय असेल, वैश्य असेल, या तिन्ही कुळातील मुलांच्या मुंजे होतात
आता या ठिकाणी या दोघांच्या मुंजी झाल्या आणि ब्रह्मचर्य व्रताचा त्याने स्वीकार केला. आता जे जगाचे स्वामी होते, जे सर्वज्ञ होते, या जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे सगळं ज्यांच्या आज्ञेने होत असतं, ते आता मनुष्याप्रमाणे वागलेले होते आणि त्यांनी ते आपलं भगवत स्वरूप जे आहे आत्तापर्यंत ते गुप्त असं ठेवलं होतं. जसा अग्नी हा लाकडामध्ये असतो, पण तो प्रगट झालेला नसतो, तसं यांचं ऐश्वर जे आहे भगवान म्हणजे षडैश्वर्य भगवान, ते षडैश्वर्य जे आहे ते त्याने गुप्त ठेवलं आणि मनुष्य रूपामध्ये ते सगळीकडे वागत होते. अथो गुरुकुले वासम इच्छताम उपजग्मतुः काशम सांदीपनीम नाम ह्यवंती पुरवासिनम. आता ह्यवंती अवंती पुरवासिनम. अवंती म्हणजे उज्जैनी. सप्तपुरीमध्ये उज्जैनीचं स्थान आहे. महाकालाचं ते मंदिर त्या ठिकाणी आहे. 1972-74 काळामध्ये मी त्या ठिकाणी होतो, इंदोरला होतो आणि हे सगळं जे ठिकाणं आहेत उज्जैनीमधले त्यावेळेस जवळपास 17-18 असे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले अनेक मंदिरं त्या ठिकाणी आहेत. त्या मंदिराचं दर्शन त्या काळामध्ये घेतलं. तेव्हा मी काहीतरी 21-22 वर्षाचा होतो. त्यावेळेस या सांदीपनी आश्रमामध्ये जेव्हा आम्ही गेलो दर्शनासाठी, तेव्हा तो सांदीपनी आश्रम सगळीकडे खूप वृक्षराजी होती, गवतही वाढलेलं होतं आणि असं वाटत होतं की अजूनही श्रीकृष्ण त्या ठिकाणी आहेत. अजूनही एखादं हरीण आपल्याला कुठेतरी दिसायला मिळेल इतकं सुंदर सौंदर्य त्या निसर्गाचं त्या ठिकाणी आहे आणि बाजूला नदीसुद्धा आहे, क्षिप्रा नदीसुद्धा आहे त्या सांदीपनी ऋषींच्याकडे. सांदीपनींचं गोत्र जे आहे काश्यप गोत्र, त्या गोत्राच्या सांदीपनी मुनींकडे या दोघांना नेऊन त्या ठिकाणी पुढच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी ठेवलं. दोघे संयमशील होते, भाऊ होते आणि गुरुकुलामध्ये निवास करण्यासाठी ते आलेले होते. आता त्यांनी आपल्या सद्गुरूंची सेवा सुरू केली. आता गुरुचरित्राचा सप्ताह आहे. गुरुचरित्रातील 2ऱ्या अध्यायामध्ये संदीपाचं आख्यान, संदीपक म्हणलेलं आहे. त्याचं जे आख्यान आहे गुरुसाठी त्याने कशी सेवा केली हा पूर्ण 2रा अध्याय जरूर आपण सगळ्यांनी वाचावा. बरेच जण वाचत पण असतील या गुरुचरित्र सप्ताहाच्या निमित्ताने. तसंच पुढे धौम्य ऋषी त्यांचे 3 शिष्य अरुणी, पांचाल वगैरे, तर यांनीसुद्धा आपल्या गुरुची कशी सेवा केली त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनीसुद्धा सांदीपनींची सेवा केली. आता या ठिकाणी दिले अहोरात्रे चतुष्षष्ट्याम म्हणजे 64. संयतो तावती कला. 64 कला या 64 दिवसामध्ये हे दोघेही शिकले. 64 कलांची यादी जी आहे तीसुद्धा यादी आपण पहा. अगदी एखादा स्वयंपाक करण्यापासून कपडा शिवण्यापासून प्रत्येक गोष्ट त्या 64 कलांमध्ये आहे आणि हे सगळं जे स्वतः सर्व विद्यांचे प्रवर्तक आहे, ज्या सर्व विद्या ज्यांच्यापासून निर्माण झाल्या ते 64 दिवसामध्ये 64 कला सगळे त्यांनी ग्रहण केल्या. आता साहजिकच आपलं शिक्षण पूर्ण झालं, 3 वर्ष झाले की BSCची डिग्री मिळाली की कॉलेज सोडावं लागतं. एक सेंड ऑफ त्या ठिकाणी होतं. सेंड ऑफच्या वेळेस आपण आपल्या गुरुजींना, आपल्या शिक्षकांच्या पाया पडतो, आशीर्वाद घेतो. तसं या ठिकाणी या दोघांनीसुद्धा सांदीपनी ऋषींचा आशीर्वाद घेतला. आणि आता तुम्ही आम्हाला एवढं मोठं शिक्षण दिलं, 64 कलांचं शिक्षण, त्याबद्दल आम्ही तुम्हाला काही गुरुदक्षिणा द्यावी असं आमच्या मनामध्ये आहे. आता गुरु ते खरे गुरु आहेत, सद्गुरू आहेत, ते काही न मागावे शिष्यासी या न्यायाने ते वागले. आणि सहज त्यांनी गुरुपत्नीकडे पाहिलं तेव्हा त्या गुरुपत्नी म्हणतात की आमचा मुलगा जो आहे तो प्रभास क्षेत्रामध्ये समुद्र स्नानासाठी गेला होता. त्या समुद्रामुळे तो मृत झाला. समुद्राने त्या लाटेमुळे त्या आतमध्ये ओढल्या गेल्या. आत्ताच परवा वाचलं मी, एक तरुण मुलगी अनेक वर्ष त्या एका बीचवर जात होती आणि एका खडकावर बसून योग साधना करीत होती. तिला ती सवयच होती योग साधनेसाठी जायचं असेल तर त्या देशात जायचं, त्या खडकावर बसायचं आणि ती योग साधनेसाठी बसली असताना समुद्राची एक मोठी लाट आली आणि ती त्या लाटेबरोबर वाहून गेली आणि ती गेलीच, म्हणजे मेलीच ती त्या ठिकाणी. तसं माझा मुलगा समुद्र स्नानासाठी गेलेला असताना संप्रज्ञ पत्न्यास
महार्णवे मृतं बालं प्रभासे वरयांब बभूवः. तर तो आमचा मुलगा परत तुम्ही आणून द्यावा, हीच आमची गुरुदक्षिणा, असं सांगितलं. आता असं ऐकल्याबरोबर जसं त्या दुसऱ्या अध्यायात जसं दिलेलं आहे की गुरुपत्नीने जे जे मागितलं, खूप चांगला अध्याय आहे गुरुचरित्रामधला, तो आपण जरूर वाचावा. आज आपण ज्याला फ्रीज म्हणतो की ज्यामध्ये ठेवल्यानंतर कुठलंही अन्न खराब होत नाही, हीटर आहे की जिथे ठेवल्यानंतर सगळं वातावरण गरम होतं. असं प्रत्येक गोष्ट त्या त्या वातावरणामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज असेल तसं वातावरण निर्माण करणारी वस्तू आम्हाला आणून द्या. तसं या ठिकाणी यांनी सांगितल्यावर हे दोघेही तथेत्य आरुह्य महारथो रथम. महारथो म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण हे महारथी रथामध्ये आरुह्य म्हणजे रथामध्ये बसले आणि प्रभास क्षेत्री गेले दोघे. आणि त्या ठिकाणी समुद्र तटावर जाऊन क्षणभर थांबले आणि हे परमेश्वर आहेत हे समुद्र देवतेने जाणलं आणि त्यांच्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी समुद्र देवता सगळी पूजा सामग्री घेऊन त्यांच्यापुढे आले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तमाह भगवान आशु गुरुपुत्र प्रदीयताम योसा विहत्वयाग्रस्तो बालको महतोर्मिणा. महतो उर्मिणा. उर्मिणा म्हणजे जसं उर्मी, आपल्या मनामध्ये उर्मी आली म्हणजे काय म्हणतो आपण, एक विचार आला आणि तो प्रगट करायचा, आपण मुखाने तो प्रगट करतो बोलण्याने. तसं या समुद्राच्या लाटा, या लाटा एक उर्मी रूपाने आल्या आणि यांचा आमच्या गुरूंचा मुलगा तो समुद्राने गिळलेला आहे आणि तो मृत झालेला आहे. म्हणून भगवंत त्या समुद्राला असं म्हणतात की तो वाहत गेलेला जो मुलगा आहे तो आम्हाला ताबडतोब आणून दे. तेव्हा समुद्रदेवता म्हणतात, नैवाहम अर्षमहम देव दैत्यम पंचजनो महान. त्यांचा मुलगा मी काही समुद्रामध्ये स्वतः घेऊन गेलो नाही, मी त्याला नेलेलं नाही, पण माझ्या पाण्यामध्ये निवास करणारा पंचजन नावाचा एक मोठा दैत्य आहे. तो शंखाच्या रूपाने त्या ठिकाणी राहतो. शंख हेच त्याचं निवासस्थान आहे. त्याचं नाव शंखासूर आहे आणि तो यांच्या मुलांना आतमध्ये घेऊन गेलेला आहे. आणि हे एक समजल्याबरोबर भगवंतानी जलम आविष्य, आपण म्हणतो प्रवेश, आविष्य म्हणजे त्याने पाण्यामध्ये प्रवेश केला, तम हातवा, आणि त्या शंखासुराला मारलं आणि ना पश्यत दुदरे अर्भकम, पण त्या ठिकाणी तो काही दिसला नाही मुलगा. आता त्या शरीराचा शंख घेऊन भगवंत रथाकडे पुन्हा परत आले. आता मुलगा तर आणायचा आहे, गुरूंना तो अर्पण करायचा आहे, गुरुपत्नी वाट पाहत आहेत आणि म्हणून तो भगवंतानी तो शंख ज्या स्वरूपात होता, तो शरीराचा शंख रूपामध्ये असणारा शंखासूर, त्याला घेऊन ते यमाकडे गेले. ततः संयमनी नाम यमस्य दैताम पुरीम. यमराजाकडे गेले आणि यमराजाने भगवंत आलेले पाहून त्यांचं मोठं स्वागत केलं. स्वलीलेने मनुष्य झालेल्या रूपामध्ये भगवंत, आम्ही तुम्हाला पाहत आहोत, तुमचं मी स्वागत करतो आणि मी तुमची काय सेवा करू, असं म्हणून हात जोडून त्यांनी नमन केलं. तेव्हा ते म्हणतात, स्वतःच्या कर्मबंधनानुसार माझा गुरुपत्र येथे आणला गेला आहे. आता कुठलीही आपत्ती जेव्हा जीवावर येते, ती आपत्ती येण्याला कारणीभूत जे असतात ते आपलं पूर्वीचं कर्म असतं. महाडच्या जवळ जेव्हा तो पूल तुटला, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, रात्रीचा प्रवास सगळ्यांचा सुरू होता, तो पूल मध्येच खंडित झाला आणि त्या नदीमध्ये अनेक वाहनं पडली आणि वाहून गेली. पण एक मुलगा, काहीतरी त्याला कारण निघालं म्हणून त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगून ती गाडी थांबवली. काहीतरी बाजूला चहाचा असेल म्हणून त्या ठिकाणी सगळी मंडळी थांबली आणि मग तेवढ्यात त्यांच्या कानावर आलं की हा पूल आता तुटलेला आहे. म्हणजे आता त्या मुलाचं वाचणं किंवा अगोदरच्या ज्या 2-3 गाड्या होत्या त्या नदीमध्ये पडणं, या दोन्ही गोष्टी पूर्वसुकृतानुसारच होत असतात. म्हणून या ठिकाणी यमराज जे आहेत ते सांगतात की स्वतःच्या कर्मबंधनानुसार भगवंत म्हणतात, तो गुरुपुत्र इथे आला आणि तो आता तू माझ्याकडे परत दे. गुरुपुत्रम इहानीतम निजकर्म निबंधनम आनयस्व महाराज मच्छासन पुरकृतः. आपणास आणखी काही पाहिजे असेल तर मागावं, असं यमदेवता म्हणतात. तेव्हा गुरुजी म्हणतात, तुम्ही उत्तम प्रकारे आम्हाला गुरुदक्षिणा दिली. तो पुत्र घेऊन हे पुन्हा आपल्या सांदीपनी आश्रमामध्ये आले. गुरुपत्नी आणि गुरुमातेच्या जवळ
तो पुत्र आणून दाखवला. तुमच्यासारख्याच्या गुरुचे स्थान आम्हाला प्राप्त झालं, हेच खरं आमचं भाग्य आहे. आता यापेक्षा जास्त काय आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवावी, असं ते गुरु म्हणतात सांदीपनी ऋषी. गच्छतं स्वगृहं वीरौ कीर्तिर्वामस्तु पावनी छंदांसे यातयामानी भवन्त्विह परत्र च. तुम्ही दोघेही, आता गुरु म्हणतात की वीरांनो, या दोन्ही पुत्रांना सांदीपनी ऋषी म्हणतात, तुम्ही दोघेही आता आपापल्या घरी जा. सर्व लोकांना पावन करणारी कीर्ती तुम्हाला प्राप्त हो. सद्गुरूंनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. आणि तुम्ही या ठिकाणी जी विद्या शिकलेला आहात, ती विद्या इह परलोकी सदैव नित्यनूतन राहो. आता ते गुरु कोणाला सांगतात? भगवान श्रीकृष्णाला. म्हणून परीक्षित राजाला या ठिकाणी शुकदेव सांगतात, गुरुणैव वमनुज्ञातो रथेनानी रमसा आयातो स्वपुरं तात पर्जन्यनी नदेन वै. वायूप्रमाणे वेग आणि मेघाप्रमाणे आवाज असणारा असा रथ, त्यावर हे दोघे बंधू बसले, बलराम आणि श्रीकृष्ण, आणि त्या दोघांचं आपल्या मथुरेकडे जायला परत निघाले. समनंदन प्रजा सर्वा दृष्ट्वा रामजनार्दनौ अपश्यन्तो भवहानी नष्टलब्ध धना इव. दृष्ट्वा रामजनार्दनौ, राम जनार्दन म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण, जनार्दनौ म्हणजे हे द्वितीय आहे, द्विवचन, एकवचन द्विवचन आणि संस्कृतमध्ये बहुवचन, मराठीमध्ये एकवचन आणि बहुवचनच असतं. तर हे दोघे बलराम आणि श्रीकृष्ण मथुरेमध्ये आले. त्या मथुरेच्या लोकांना आत्तापर्यंत या दोघांचं दर्शन झालं नाही, विरह झाला, त्याची वाट पाहावं लागली. त्यामुळे ते आल्याचं पाहून मथुरावासी खूप प्रजा जी आहे ती आनंदित झाली. जसं अपश्यन्तो भवहानी, जसं एखाद्या श्रीमंत माणसाच्या धनाचा कोणीतरी ते चोरून नेलं आणि काही दिवसानंतर त्या धनाच्या वियोगाने दुःख भोगणाऱ्या त्या श्रीमंताला अचानक ते धन परत मिळावं, त्याचा जसा आनंद होतो, नष्टलब्धा धना इव, नष्ट झालेलं हरवलेलं धन परत मिळाल्यावर जो आनंद होतो, तसा या मथुरावासींना आनंद झाला. असं म्हणत हा अध्याय जो आहे 45वा या ठिकाणी पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे गुरुपुत्र आनयन नाम 45वाधिकोऽध्याय. गुरुपुत्र आनयन, आनय म्हणजे नय म्हणजे नेणे, आनय म्हणजे आणणे. तर गुरुपुत्रांना आणण्याचा हा जो अध्याय आहे तो या ठिकाणी समाप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी अवनी की अगहरणी, भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ,
द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकाराचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश करिता रवी अंतरिता तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. अजून एक सांगायचं आहे, कालची जी तिथी होती म्हणजे द्वादशीची, त्या दिवशी सांदीपनी ऋषींची जयंती होती काल. आपल्या अभिषेक देशपांडे यांनी मला ही माहिती दिली, माझ्यासाठी नवीनच होती. असं कालच झालं ना, योगायोगाने आज आपण त्यांचा उच्चारसुद्धा या अध्यायामध्ये केला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. जय रघुवीर समर्थ. छान झालं. छान छान. धन्यवाद.